महाराष्ट्रातील नाही पण दिल्लीच्या हालचाली खेळ बदलणार। शिंदेंना डाव महागात पडलाय का? नगरसेवकांनी हॉटेल सोडले, दिल्लीत नगरसेवक आहेत। तारीख होती 27 ऑक्टोबर 2025 ची। ठिकाण होतं मुंबईतील चर्चगेट परिसर। भाजपच्या नवीन प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभात आलेले अमित शहा भाजप कार्यकर्त्यांना संबोधून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कार्यक्रम आखून देतात। भाजपला आता कुबड्यांची गरज नाही असं थेट विधान करून मित्रपक्षांना इशारा दिला जातो। 2029 ला राज्यात केवळ भाजपचेच स्वबळावरचे सरकार येणार, विरोधक आता दुर्बिणीतूनही पाहून सापडणार नाही असं म्हणत जणू 2029 साली मित्रपक्षांनाही या दुर्बिणीतूनच पाहावं लागेल की काय असा प्रश्न अनुत्तरित सोडून शहा निघून गेले। वादाची दुसरी घटना तारीख होती 28 नोव्हेंबर 2025। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकींच्या प्रचारादरम्यान भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून युतीत मिठाचा खडा टाकणारं विधान करतात। मला केवळ 2 डिसेंबर पर्यंत म्हणजेच मतदानाच्या दिवसापर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणून ते भाजपचंच भविष्यातील स्वबळाचं पीच तयार करतात। त्याला अर्थातच बॅकअप असतो तो अमित शहा यांच्याच कुबड्यांच्या विधानाचा। वादाची तिसरी घटना तारीख 29 नोव्हेंबर 2025। ठिकाण होतं सांगली जिल्ह्यातील विटा। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण शिंदे गटाला डिवचतात। नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काहीही महत्त्व नसतं असं म्हणून ते महायुती शिंदे गटाची पार इज्जतच काढतात। चव्हाणांच्या लागोपाठ 2 वादग्रस्त विधानांमुळे महायुतीत वितुष्ट निर्माण होऊन अखेर मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागतो। वादाची चौथी घटना 10 जानेवारी 2026। भाजपचे नेते गणेश नाईक यांनी थेट एकनाथ शिंदेंवरती टीका करत येत्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी घोडे फरार करणार असल्याची धमकी दिली। नवी मुंबईची तिजोरी कोणी खाली केली इथपासून तर ते शिंदे झोपेसाठी 3-3 गोळ्या घेतात इथपर्यंत टोकाची टीका दोन्ही नेत्यांमध्ये झाली। मंडळी, या सर्व तारखा आणि भाजपा नेत्यांची वक्तव्य नीट बारकाईने पाहिले तर लक्षात येतं ही टीका कोण्या विरोधकांवरती केलेली नाही तर महायुतीतच असलेल्या आपल्या प्रमुख मित्रपक्षावर आणि त्यातल्या त्यात त्यांच्या सर्वोच्च नेत्यावर केली। महायुती शिंदे आता भाजपला डोईजड होत आहेत म्हणून त्यांच्यावर भाजपचे सर्वच नेते तोंडसूक घेत असल्याचं यातून दिसून येतंय। निवडणुकीच्या काळात विरोधकांवरती टीका करण्यापेक्षा महायुतीतील पक्षांमध्ये आपसात भरपूर टीका झाल्यात। नुसत्या टीकाच नव्हे तर शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंनी तर चक्क भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी धाड टाकून निवडणुकीत वाटपासाठी आणलेला पैसा उघडपणे सोशल मीडियावर दाखवला होता। आता देखील महायुतीत मुंबईचा महापौर निवडीवरून जो काही घटनाक्रम सुरू आहे ते बघता शिंदे विरुद्ध भाजपा असा सामना रंगला। तारीख होती 16 जानेवारीची। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते। भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिंदे गटानं 29 जागा जिंकल्या। महायुतीला एकूण 118 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं। मात्र महापौर पदावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला। महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यालयात एकट्याने विजय उत्सव साजरा करत युतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत त्याच वेळी दिले होते। दुसरा दिवस म्हणजे तारीख होती 17 जानेवारीची। दुपारी 3 वाजता सर्व 29 नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रे येथील ताजलँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्यात आलं। शिंदे गटानं महापौर पदावर आपला दावा अधिक तीव्र केला। त्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारत त्यांची नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। दिवस तिसरा म्हणजे 18 जानेवारीचा शिंदे गटाच्या नगरसेवकांसाठी ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित करण्यात आले। या शिंदेंनी त्यांना मार्गदर्शन केलं। दुसरीकडे भाजपच्या गोटातून मुंबईच्या महापौर पदासोबतच स्थायी समितीचे अध्यक्षपदही न सोडण्याचा दावा केला। प्रत्युत्तरात शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महापौर पदासाठी दबाव टाकला। पुढची तारीख 19 जानेवारीची। दोन्ही पक्षातील संवाद काहीसा थंड झाला। एकनाथ शिंदे यांनी मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असं स्पष्ट केलं असलं तरी आपल्या 29 नगरसेवकांवरती पकड मजबूत करण्यासाठी त्यांना पडद्यामागून हालचाली सुरू केल्या।
20 जानेवारी म्हणजे कालची तारीख, एकनाथ शिंदे यांनी स्वतः हॉटेलमध्ये जाऊन नगरसेवकांसोबत संवाद साधला आणि त्यांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केलं. त्याचसोबत भाजपसोबत पुढे कशा पद्धतीने बार्गेनिंग करावी लागणार याबाबत सुद्धा रणनीती ठरवण्यात आली. भाजप आणि शिंदे गटात महापौर पदाबाबत वाढता वाद बघता एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे हे दोन्ही नेते दिल्ली येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईचा महापौर पदाचा तिढा दिल्लीपर्यंत गेल्यानं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा टीकेची झोळ मिळाली. दुसरीकडे मुंबईत किमान यावेळी तरी शिवसेनेचाच महापौर बसावा अशी आग्रही भूमिका शिंदेंनी घेतलेली दिसते. त्याला कारण म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे कारण शिंदे गटाकडून पुढे करण्यात आले. तर दुसरीकडे 106 आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर आता पुन्हा 89 नगरसेवक असताना 29 नगरसेवक असलेल्या शिंदे गटाला मुंबईचं महापौरपद द्यायचं तर द्यायचं कसं यासाठी भाजपचे नेते आक्रमक झाले. शिंदे यांचे 29 नगरसेवकांचे दबावतंत्र भाजप सहन करणार की ठाकरेंना सोबत घेऊन राज्याच्या राजकारणात मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं नवीन समीकरण जन्माला घालणार हे येत्या काळात समोर येईल. तूर्त ठाकरे गट मात्र पडद्याआडून भाजपशी जुळवून घेऊन शिंदेंना कसं बाजूला करता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, शिंदेंनी आजच महापौर पदासाठी ते अडून बसलेत किंवा आजच नगरसेवक डांबून ठेवतायत असं घडलेलं नाहीये. शिंदेंनी 2024 ची विधानसभा काढल्यानंतर 57 आमदार निवडून आणल्यानंतर सुद्धा जवळपास 8 दिवस 132 आमदार निवडून आणणाऱ्या भाजप या पक्षाला ताटकळत ठेवलं. 8 दिवसांच्या कालावधीनंतर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेऊ शकले. त्याही वेळेचं कारण होतं एकनाथ शिंदे यांना. त्या कारणानं नंतरही शिंदेंना दाबण्याचा प्रयत्न झाला, डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला. शिंदेंचे मंत्री अडचणीत आणले गेले, आमदार अडचणीत आणले गेले, मात्र कोणीही फुटलं नाही. वेळोवेळी शिंदे आपली ताकद आजमावत राहिले. पण शेवटी मी जसं म्हटलं, राजकारणात जर राहायचं असेल आणि जर भाजप सारख्या मोठ्या पक्षासोबत शिंदेंना पंगा घ्यायचा असेल तर आपली व्हाईट कॉलर असणं गरजेचे आहे. एकनाथ शिंदे असो किंवा त्यांचे मंत्री असो किंवा त्यांचे आमदार असो किंवा मग शिंदेंचे कार्यकर्ते असो, कुणाचाही हात दगडी खाली नको. तेव्हाच भाजप सारख्या मोठ्या पक्षाशी पंगा घेता येऊ शकतो. आणि एवढी व्हाईट कॉलर सध्या राजकीय कोणत्याही पक्षाची नाहीये. आणि त्यामुळे शिंदेंनी जर असं नाही तर मग तसं तरी भाजप त्यांच्याकडून करवून घेऊ शकतो. याआधी सुद्धा नगर परिषदा निवडणुका लागल्या त्या दरम्यानची घटना आठवा. सरसगट एक गठ्ठा एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ म्हणजे कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार घातला होता. कारण हेच होतं की आमचे आमदार फोडले जातात, आमचे नगरसेवक फोडले जातात, आमचे कार्यकर्ते फोडले जातात. पण भाजपने सांगितलं की जसे तुम्ही कराल तसेच तुम्हाला भरावं लागणार आहे. तुम्ही आमचे फोडले म्हणून आम्ही तुमचे फोडले. तरी सुद्धा शिंदेंनी त्यावेळी थोडं नमतं घेतलं. असं वाटलं होतं वाद मिटलाय. पण रवींद्र चव्हाणांचं स्टेटमेंट असो किंवा अमित शहांचं स्टेटमेंट असो किंवा मग आज स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदेंनी भाजपा विरोधात आणि भाजपनं शिंदेविरोधात केलेले स्टेटमेंट असो, सगळं काही सांगतात. जर सत्तेचा फॉर्म्युला भाजप म्हणेल तसा बसत नसेल तर मग जो ठाकरेंबाबत केला प्रयोग तो शिंदेबाबत करायला कितीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे हा सगळी खलबत आता दिल्लीमध्ये सुरू आहे. दिल्लीच्याच हालचाली सगळा खेळ बदलणार आहे. शिंदेंनी खेळलाय तो डाव त्यांना महागातही पडू शकतो. पण तरले तर शिंदे किंगमेकर ठरतील आणि बुडले तर कायमचे बुडतील. या सगळ्या विश्लेषणाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.